नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आपल्यासोबत कालचा माझा पूर्ण दिवस शेअर करणार आहे. काल होता स्वामी समर्थ प्रकट दिन आणि आपण ज्याची वाट पाहत होतो तो दिवस अखेर आला. या दिवशी एवढं मंगलमय आणि पवित्र वातावरण होतं की दिवस कुठे उजाडला आणि कुठे संपला हे समजलं नाही. एवढ्या स्वामींनी सेवा करून घेतल्या. सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उंबरठा पूजन केले. नंतर स्वामींच्या फोटोची पूजा केली. स्वामींच्या फोटोला फुलं वगैरे सगळं अर्पण केल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला. परत रोजचं माझं चालू होतं स्वामी चरित्र सारामृत पारायण. माझा 7वा दिवस होता. तेही झालं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की खरंच माझी इच्छा होती की स्वामींना बेसनाचे लाडू बनवायचे. आणि आदल्या दिवशी रात्री 11 वाजता माझ्याकडून हे इच्छा मनात आली आणि मी चक्क 12 वाजता हे लाडू बनवले आहेत रात्रीच्या आणि बनवून ठेवले. कारण की दुसऱ्या दिवशी होता स्वामी चरित्र. आदल्या दिवशी गुढीपाडवा असल्यामुळं दिवसभराची धावपळ होती, त्यामुळं माझ्याकडनं झालेच नाहीत बनवणं. 12 वाजता रात्रीच्या 12 वाजता मी हे लाडू बनवले आहेत. आणि माझ्याकडून स्वामींना ही सेवा करूनच घ्यायची होती, त्यामुळे हे माझ्याकडून काहीच झालं नाही. हे सगळं माझ्या स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं आहे, हे नक्की आहे. परत स्वामींना नैवेद्य बनवला. वरण भात, पोळी भाजी, भजे, पापड, लाडवाचा नैवेद्य दाखवला. परत माझी वैभवलक्ष्मी शुक्रवाराची पूजा पण होती, तीही मांडून घेतली. कथा वगैरे वाचन केलं, आरती वगैरे, नैवेद्य झाला, सगळं झालं. आता पण माझ्या मनात अजून एक इच्छा होती की मला मंदिरात जायचं होतं, केंद्रात जायचं होतं जवळपासच्या. आणि स्वामींनी तीही इच्छा पूर्ण केली. आहोंनी जाता जाता मला केंद्रामध्ये सोडलं आणि तिथे मी एवढं छान माझं दर्शन झालं. खूप शांततेत झालं दर्शन आणि माझा प्रसादही तिथं मी अर्पण केला स्वामींना. त्यानंतर तिथे एवढं छान भक्तिमय वातावरण होतं की सगळे तल्लीन होते, स्वामीमय झाले होते. आणि तिथे होम हवन वगैरे चालू होतं. स्वामी चरित्र सारामृताचं तिथेही कथा चालू होती, वाचन अर्थासहित सांगणं. आणि तिथून पाय घरी ओढतच नव्हता, पण घरचीही पूजा अजून दिवे वगैरे लावायचे होते. परत मी आले. स्वामी, तुम्ही माझ्याकडून एवढी सेवा करून घेतल्या, खरंच खूप मी आभारी आहे तुमची. स्वामींकडे माझं एवढंच मागणं असेल, स्वामी, जिथे दृष्टी माझी असावी तिथे मूर्ती तुमची दिसावी. जिथे माझे मस्तक झुकावे तिथे चरण तुमचे असावे. श्री स्वामी समर्थ. आणि अशीच माझ्याकडून सेवा करून घ्या स्वामी.